नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी. छत्रपती संभाजीनगर ही सुद्धा महापालिका सर्वात मोठी महानगरपालिका आहे राज्यामधली, आणि तेथे सुद्धा भाजप शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती एकत्र निवडणूक लढवण्याबाबत. मात्र हा वाद शेवटी संपलेला आहे आणि शेवटी भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झालेला आहे व कोणाला किती जागा मिळणार हे देखील निश्चित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 115 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी भाजप व शिवसेना 87 जागांवरती लढणार आहेत दोन्ही मिळून. तर त्यापैकी भाजप 45 व शिवसेना शिंदे गट 43 जागांवरती लढणार आहेत. उर्वरित ज्या 20 जागा आहेत त्या 20 जागांवरती म्हणजे मुस्लिम बहुल एरिया व मुस्लिम बहुल मतदार असल्यामुळे तेथे किंवा त्या जागांवरती अजून काहीच तोडगा निघालेला नाही. मात्र संजय शिरसाट यांनी असं सांगितलं की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर देखील आम्ही लवकरात लवकर तोडगा काढून त्या जागावर सुद्धा त्या जागा कशा वाटायच्या हे निश्चित करणार व लवकरात लवकर ठरवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम देखील कमी नाहीत. एमआयएम ने देखील मागच्या वेळेत चांगले नगरसेवक निवडून आणले होते, त्यामुळे एमआयएमचा फटका सुद्धा भाजप व शिंदे गटाला बसू शकतो. मात्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पहिल्यापासूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गड होता आणि आजही शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की या महापालिकेवरती आम्ही आमचाच भगवा फडकवू असं देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 2026 महानगरपालिकेमध्ये छत्रपती संभाजीनगरवरती कोणाचा भगवा फडकवेल हे बघणं सुद्धा उत्सुकास्पद असेल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.